आज आपण असं प्रीमिक्स बनवणार आहोत ज्यापासून तुम्ही उन्हाळा विशेष पोटाला थंडावा देणारे भरपूर रेसिपीज बनवू शकता। आणि तुम्ही हे प्रीमिक्स जर बनवाल तर तुम्हाला वर्षभर आंब्याच्या कोणतेही पदार्थ खावेसे वाटले तर तुम्ही बनवू शकता। असं आपण वर्षभर टिकणारं आंब्याचं प्रीमिक्स बनवणार आहोत। तर यापासून तुम्ही सरबत, ज्यूस, मँगो आईस्क्रीम बनवू शकता। नाही आपण त्याच्यामध्ये कोणताही रंग वगैरे काहीही वापरला नाही। असं असं आपण हे प्रीमिक्स बनवलेलं आहे, जे तुम्ही पाण्यात टाका, विरघळवा आणि प्या। एकदम थंडगार असं सरबत तुम्ही पिऊ शकता। तर रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार मंडळी, मी मीनाक्षी रेसिपी मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते। सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आज आपण आंबा प्रीमिक्स बनवत आहोत। तर त्यासाठी मी हे आंबे घेतलेले आहेत। तर हे 3 आंबे आहेत, वजनी अर्धा किलो आहेत। तर ह्याचे जे मी हे आंबे आहेत का स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि एकदम कोरडे कपड्याने पुसून घेतलेले आहेत। आपल्याला इथे पाण्याचा थोडाही अंश आपल्याला हाताला वगैरे लागला नाही पाहिजे, आंब्याला वगैरे राहिला नाही पाहिजे, असं आपल्याला कोरडे आंबे करून घ्यायचे आहेत। आणि व्हिडिओमध्ये दाखवत आहे का त्याप्रमाणे त्याची साल्टे काढून घ्यायची आहेत। तर मी हे जे गोडवाले दशहरी आंबे आहेत का ते घेतलेले आहेत। तर ह्या प्रीमिक्ससाठी तुम्ही शक्यतोवर गोडच आंब्याचा वापर करावा, कारण आपण जर थोडे आंबटवाले आंबे वापरले तर साखरेचं प्रमाण आपल्याला थोडंसं वाढवावं लागेल। त्यामुळे असं आपल्याला गोड जे आंबे आहेत का ते घ्यावे। आता आपण काय करूया, आता ह्या पद्धतीने आपण सर्व जे गर आहे का तो काढून घेऊयात। असा गर जर आपण चाकूने काढून घेतला तर कोईला जी बी असते का आंब्याची त्याला काही शिल्लक राहत नाही। आपण सर्व गर आहे का तो असा चाकूच्या सहाय्याने काढून घेऊयात। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये तो टाकून एकदा मिक्सरला फिरवून घेऊयात आणि नंतर आपल्याला तो मोजून घ्यायचा आहे। तर माझा ह्या वाटीने 1 वाटीभर गर भरलेला आहे। तर आता आपण हा गर एका भांड्यामध्ये काढून घेऊयात। तर आपल्याला मिक्सरला गर बारीक केल्यानंतर तो मोजूनच घ्यायचा आहे, आपल्याला त्या अंदाजेच साखर वापरायची आहे त्यामुळे। तर माझे आंबे गोड असल्यामुळे मी इथे ज्या वाटीने गर मोजून घेतला का त्याच वाटीने मी इथे 2 वाट्या साखर घालत आहे। तर तुमचे जर आंबे आंबट असतील तर तुम्ही थोडंसं साखरेचं प्रमाण वाढवू शकता। तर आता आपण काय करूयात, याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात। एकदम पटकन ही साखर याच्यामध्ये मिक्स होते आणि नंतर आपल्याला हे प्रीमिक्स हे एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे। आणि प्रीमिक्स आपल्याला हे वाळवून घ्यायचं आहे। तर आपल्याला हे पूर्णपणे सावलीमध्येच वाळवून घ्यायचं आहे। उन्हामध्ये ठेवलं तर साखरेला पाणी सुटू शकतं आणि आपलं प्रीमिक्स वाळण्याच्या ऐवजी ओलं होऊ शकतं। त्यामुळे आपल्याला हे फॅनखाली किंवा बाल्कनीमध्ये जिथे सावली असेल अशा ठिकाणी आपल्याला हे प्रीमिक्स वाळवून घ्यायचं आहे। तर आता मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने आपल्याला हे ताटामध्ये काढून घ्यायचं आहे। तर व्यवस्थित कोरडे ताटं घ्यायचे आहेत आपल्याला। इथे पाण्याचा आपल्याला थोडाही 1 थेंबही वापर नाही झाला पाहिजे। तर मी कोरडे ताटं घेतलेली आहेत। आता याच्यामध्ये हे प्रीमिक्स पसरवून घेऊयात। एकदम पातळशी अशी लेयर्स त्याची आली पाहिजे, जेणेकरून आपलं जे प्रीमिक्स आहे का लवकर वाळल्या जाईल। जर तुम्ही जाडसर एकाच ताटामध्ये फैलावलं तर आपलं जे प्रीमिक्स आहे का वाळायला वेळ लागेल। त्यामुळे आपल्याला हे 2 ताटामध्ये काढून घ्यायचं आहे। तर बघू शकता मी दुसऱ्या ताटामध्ये हे माझं 2 ताटामध्ये व्यवस्थित असं मावलं। तर आता आपण काय करूयात, याला व्यवस्थित असं पसरवून घेऊयात आणि आपण याला सावलीमध्येच वाळवूया। तर इथे मी एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यावर एक डब्बा ठेवलेला आहे। आता या उन्हाळ्यामध्ये कसं मुंग्यांचं ह्याचं प्रमाण वाढते, त्यामुळे मुंग्या न लागू नये म्हणून आपण असं करणार आहोत। आणि वरती मी 2 असे लाकडी चमचे आहेत का ते ठेवलेले आहेत। आता आपण याला एक पातळसा असा रुमाल ह्याच्यावर पसरवून घेऊयात, जेणेकरून धूळ वगैरे त्याच्यामध्ये जाणार नाही आणि आपलं प्रीमिक्स असं छान असं झालेलं आहे होईल। तर आता काय करूयात, बघू शकता ऊन आलेलं आहे। तर बाल्कनीमध्ये सावली आहे, पलीकडून ऊन आहे, अशा ठिकाणी आपल्याला हे प्रीमिक्स वाळवायचं आहे। जर तुमच्याकडे ऊन नसेल तर तुम्ही हे सावलीत फॅनखाली सुद्धा वाळवू शकता। तर बघू शकता मस्त असं आपलं हे झालेलं आहे। दुसरा दिवस आहे हा
तर दुसऱ्या दिवशी काय करायचं, असं व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे सर्व प्रीमिक्स आहे का ते असं ताटातलं काढून घ्यायचं आणि पुन्हा पसरवून घ्यायचं आहे, जेणेकरून जो खालचा भाग आहे का ओला आहे का तो वर आला पाहिजे आणि आपलं प्रीमिक्स लवकर वाळल्या जाईल. तर मी ह्यामध्ये कोणताही कलर वगैरे वापरलेला नाही, तर तुम्ही थोडासा कलर वापरला तरी पण चालेल. आपण बिना कलरचं हे प्रीमिक्स तयार करून घेतलेलं आहे आणि हे आता आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. वर्षभर हे तुम्ही टिकवू शकता. एका हवाबंद डब्यामध्ये ठेवायचं. अगोदर वरती बिना फ्रीजचं ठेवलं तरी पण चालते. फक्त पावसाळ्यामध्येच आपल्याला थोडंसं फ्रीजचा वापर करावा लागेल. तर हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवलं तर हे प्रीमिक्स वर्षभर टिकतं. जेव्हा तुम्हाला मूड होईल आंबा ज्यूस पिण्याचा, तेव्हा तुम्ही ही प्रीमिक्स करून वापरून आंबा ज्यूस पिऊ शकता, सरबत पिऊ शकता. तर मी इथे 1 ग्लास घेतलेला आहे दुधाचा, मिक्सरच्या भांड्यात घालून त्याच्यामध्ये मी 2 चमचे प्रीमिक्स टाकून घेतलेला आहे आणि 1 चमचा मी इथे मिल्क पावडर घातलेला आहे. तर मिल्क पावडर असेल तर घाला, नसेल तर नाही घातलं तरी चालेल आणि मिक्सरला फिरवून घेतलेला आहे. तर बघू शकता मस्त असं आपलं एकदम घरच्या घरी प्रीमिक्सचं ज्यूस तयार आहे. थोडेसे ड्रायफ्रूट वरतून टाकून घ्यायचे आणि थंडगार असं आपलं हे प्रीमिक्स तयार आहे. तर आता आपण सरबतसुद्धा याचं बनवूया. तर यापासून तुम्ही भरपूर असे पदार्थ बनवू शकता. मँगो आईस्क्रीम बनवू शकता. तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही हे प्रीमिक्स काढू शकता. जरी पाहुणे आले आपल्याकडं तर घाई गडबडीत हे प्रीमिक्स वापरून आपण एकदम झटपट असं सरबत करू शकता किंवा ज्यूस करू शकता. तर मी आता हे पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्येच थोडेसे बर्फाचे खडे टाकून घेतलेले आहे आणि 1-1.5 चमचा मी इथे प्रीमिक्स घातलेला आहे आणि त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. तर बघू शकता मस्त असं आपलं जे मँगो ज्यूस आणि मँगो जे सरबत आहे का ते तयार आहे. तर मस्त थंड थंड असं आपलं हे सरबत तयार आहे. तर तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.